सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आज नवापूर तहसीलवर सत्यशोधक उलगुलान मोर्चा जाहीर करण्यात आलेला होता। परंतु गेल्या 2 दिवसा अगोदर नंदुरबार या ठिकाणी आदिवासींच्या मोर्चाला एक वेगळं वळण लागलं आणि त्या वळणामुळे आजच्या मोर्चाला काही गालबोट लागू नये यासाठी माननीय तहसीलदार नवापूर आणि PI साहेब नवापूर तथा विसरवडीचे PI साहेब यांनी मदतही केली आणि त्यांनी आमच्याकडे काल रात्री 1 वाजता साखळी या ठिकाणी मोर्चा सुरू असताना 1 वाजता मोर्चा संपला त्यावेळेस चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली। आम्ही त्या मागणीला मान देऊन आज जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा तात्पुरता स्थगित केला आणि आमचं सत्यशोधक शेतकरी सभेचे शिष्टमंडळ हे संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आज इथं आलेलो होतो। या चर्चा करण्यासाठी नवापूर आपल्या चिंचपाडा रेंजचे RFO, त्याच्यानंतर बांधकाम विभागाचे अधिकारी, BDO साहेब, तहसीलदार साहेब, त्याच्यानंतर भूमी अभिलेखचे अधिकारी, बँकेचे अधिकारी असा विविध प्रश्नांशी संबंधित अधिकारी उपस्थित होते। चर्चा सकारात्मक झालेले त्याच्यात प्रामुख्याने नवापूर तालुका हा अतिवृष्टी दुष्काळ जाहीर करा, नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण अतिवृष्टी जाहीर करा ही मागणी होती आणि त्या मागणीनुसार मान्य तहसीलदार साहेबांनी मान्य केलेले जे सोयाबीन सध्या पिवळं पडलेले शेंगा आलेले नाही त्याचा पंचनामा करणार आहेत। त्याच्यानंतर कपाशी गेली असेल, मक्का त्यांची जे पिकं आहेत ते वाढ खुंटलेली आहे, तसंच कोरडवाहू भात हे गेलेलं आहे। असे जे पिकं या अतिवृष्टीमुळे वाया गेलेले आहेत त्या पिकांची पंचनामा करण्यात येणार आहे आणि त्याच्यानुसार तो रिपोर्ट महाराष्ट्र शासनाला कळवण्यात येणार आहे। दुसरं मागणी जी होती की आमच्या कॉम्रेड करणसिंग कोकणी यांच्यावर काही दिवसा अगोदर 2-3 महिन्या अगोदर महाराष्ट्रवाल्यांनी हल्ला केलेला होता, रात्री चोरांसारखा हल्ला केलेला होता, त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे, सगळं आहे। तर तो चुकीचा हल्ला होता, त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, तो गुन्हा दाखल केलेला नव्हता। उलट आमच्या करणसिंग कोकणेवर महाराष्ट्राच्या सांगण्याच्यानुसार गुन्हा दाखल झालेला होता, तर तो चुकीचा FIR रद्द करण्यात यावा आणि जे संबंधित अधिकारी आहेत वनपाल बेडसे त्यांच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा ही मागणी होती। ती मागणी सुद्धा माननीय PI साहेब विसरवाडी आणि नवापूर आणि तहसीलदार साहेबांनी त्याची दखल घेत ती प्रोसेस सुरू केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची। त्याच्यानंतर कामोद या ठिकाणी आपल्या आदिवासी वन हक्क दावेदाराच्या शेतामध्ये नांगरटी करत असताना चिंचपाडाचे वनपाल यांनी बेरात्री जाऊन तो ट्रॅक्टर जप्त केला, त्याला मारठोक केली, कोर्टामध्ये डांबण्यात आलं, जेलमध्ये डांबण्यात आलं। त्याचा जो ट्रॅक्टर कायद्यानुसार चुकीचा आहे, कायदा असं म्हणतो की जोपर्यंत आदिवासींच्या अतिक्रमण अंतिम निकाल देत नाही तोपर्यंत त्याला त्या जमिनीवर हटवता येत नाही। त्या GR नुसार आज त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येत आहे। तो ट्रॅक्टर जप्त केलेला आहे, तो ट्रॅक्टर देण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या पीक पेरा सुद्धा तलाठ्यामार्फत आता नोंद करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर वन खातं जे अनुसूचित जे फार्म प्रत्यक्ष पीक नोंदणी न करता परस्पर वाटतायत तर ते न करता वन हक्क समिती आणि दावेदार प्रत्यक्ष जागेवर जाऊन पीक पेरा नोंद करतील आणि वेळापत्रक लावून जे फार्म वाटप करण्याचा कार्यक्रम हा येणाऱ्या दिवसात राबवला जाणार आहे। त्याच्यानंतर जे पात्र ठरलेले आहेत त्यांना भूमी अभिलेख खात्यामार्फत टेबल मोजणी झालेली आहे। आता ती टेबल मोजणी होऊन 5-6 वर्षे झालेली आहे, पण अजूनपर्यंत त्यांची नक्कल आम्हाला देण्यात आलेली नाही। तर ती भूमी अभिलेखच्या येणाऱ्या दिवसात येत्या 2 दिवसात ते सर्व नकाशे हे संबंधित वन हक्क समिती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला आणि दावेदाराला त्यांची ती नक्कल आहे ती विनामूल्य उपलब्ध करून देणार आहेत। त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये उपविभागस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती यांनी आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्यासाठी वन खात्याच्या दबावात येत अंतिम नोटिसा काढलेल्या आहेत।
त्या रद्द व्हाव्या आणि प्रत्यक्ष कायद्यानुसार तळ पाहणी करण्यात यावी, GPS मोजणी करण्यात यावी। तर त्या मागणीसाठी आहे सत्यशोधक शेतकरी सभा 7/12/2023 रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा काढण्यात आलेला होता। त्या मोर्चाला 262 किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी लेखी दिलेली होती 2023ला त्याची अंमलबजावणी इथं होत नव्हती। ती जवळच्या आपल्या साक्री तालुक्यामध्ये त्याची अंमलबजावणी सुरू आहे, परंतु आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ती अंमलबजावणी सुरू होत नव्हती। तर ती आपल्या साहेबांच्या लक्षात आणून दिल्या आणि ती स्थळ पाहणी करण्यास सुरुवात होणार आहे। असे अनेक प्रश्न घेऊन हा जो मोर्चा निघणार होता तो मोर्चा न निघता आज शिष्टमंडळाद्वारे चर्चा करण्यात आली, चर्चा व्यवस्थित झाली, लेखी देत आहेत। त्यामुळे हा जो स्थगित केलेला मोर्चा काही दिवसासाठी आम्ही स्थगितच ठेवतोय। दुसरी मागणी होती की डोकाऱ्या येथे आदिवासी सहकारी कारखाना जो आहे तो गेल्या 2 वर्षापासून बंद आहे आणि त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे। कर्जबाजारी होत शेतकरी, ऊस कारखाने, गुजरातचे कारखाने असतील, आजूबाजूचे कारखाने असतील, ते त्यांना मनाला पटेल तशा भावाने ते घेऊन जात आहेत। त्यामुळे अनेक जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड असं नुकसान झाले। ती मागणी आम्ही त्यांच्या निर्देशनात आणून दिली की कारखानदार आणि सत्यशोधक शेतकरी सभेचे शिष्टमंडळ आणि शेतकरी यांच्याबरोबर कारखानदाराची एक बैठक लावा आणि त्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला येऊ द्या। म्हणजे नेमकं कारण काय आहे, का कारखाना बंद आहे तो शेतकऱ्यांना एकदा कळू द्या। त्यानुसार माननीय तहसीलदार साहेबांनी मान्य केले येणाऱ्या 7 दिवसात या कारखानदाराशी आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळ आणि शेतकरी यांच्याशी बैठक घेतली जाणार आहे। त्या बैठकीमध्ये सकारात्मक जर उत्तर नाही मिळालं तर येणाऱ्या दिवसामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि सत्यशोधक शेतकरी सभा हे तीव्र आंदोलन छेडण्याचं आज त्यांना आम्ही आज वॉर्निंग दिलेली आहे। असे एकूण 54 ते 55 मागण्यांचं निवेदन हे देण्यात आलेले, काही महाराष्ट्र शासनाच्या लेवलचे होते, काही केंद्र सरकारच्या लेवलचे होते। म्हणजे जे आज आपल्या इथं कापूस जो उत्पादक शेतकरी आहे, सोयाबीन उत्पादक शेतकरी आज पावसामुळे सोयाबीन पूर्ण गेलेले आहे, पावसामुळे कपाशी गेलेली आहे, पावसामुळे मका गेलेला आहे आणि मोदी सरकार हे आपला देशामध्ये परदेशातून कापूस आयात करतायत, सोयाबीन आयात करतायत, मका आयात करतायत आणि ते विनामूल्य आयात करतायत, त्यांना सूट देत आहेत। आणि आपल्या इथे जो पिकणारा जो माल आहे, कपाशी असेल, सोयाबीन असेल, मका, हा परदेशात निर्यात करण्यासाठी 50% टेरिफ म्हणजे कर लावलेला आहे त्या ट्रम्पच्या याच्या दबावात येऊन। तर तो 50% जो टेरिफ कर लावलेला आहे तो रद्द करण्यात यावा आणि आयात कर शुल्क हा वाढवण्यात यावा, जेणेकरून इथला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेल। नाहीतर येणाऱ्या दिवसामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी, मका उत्पादक शेतकरी आणि कपाशी उत्पादक शेतकरी जसे मराठवाड्यात आता भरमसाठ आत्महत्या होत आहेत, तसं आत्महत्याच्या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा सुरुवात होईल असं चित्र निर्माण झालेलं आहे। त्यामुळे त्याच्यात पण दखल घ्यायला पाहिजे। त्याच्यानंतर हे जे सोयाबीन असेल, मका असेल, भात असेल, कपाशी असेल, हे खरेदी केंद्र म्हणजे एकाधिकार खरेदी केंद्र जे आहेत, जे कुलूप लावलेले आहेत चिंचपाडाला, विसरवाडीला, खांडबाऱ्याला, नवापूरला, तर ते खरेदी केंद्र ओपन करण्यात यावे आणि शासनाने तो माल घेण्यात यावा जो MSP जाहीर झालेला आहे। MSP कायद्यानुसार ते धान्य खरेदी करण्यात यावे। आमची मागणी आहे कपाशीला 12,000 रुपये द्या, सोयाबीनला 8,000 रुपये द्या, ही आमची मागणी आहे। या मागणीनुसार ते खरेदी करण्यात यावी आणि MSP अंतर्गत जर कोणी इथं खरेदी करत नसेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। अशा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन हे आंदोलन होतं। आता बघू आम्ही या 2 दिवसात आम्हाला त्या मागण्यांचं उत्तर कसं भेटतंय। जर व्यवस्थित नाही भेटलं, म्हणजे सकारात्मक नाही मिळालं तर येणाऱ्या काही दिवसात सत्यशोधक शेतकरी सभा, ऊस उत्पादक शेतकरी आणि इतर शेतकरी आणि वनहक्क दावेदार इथं देवळफळी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत आणि त्याच रस्त्यावर चर्चा होईल असं आज आम्ही इशारा दिलेला आहे आणि चर्चा ही समाप्त झालेली आहे। सगळ्यांना लाल सलाम, सत्य की जय हो।